Okay, dear students, in the last lecture we have studied about the gibberellin or gibberellic acid. This gibberellic acid, it is first discovered in the plant rice. राईसच्या रूटला इन्फेक्शन जे काही झालं होतं जिब्रेला फुजिकुरायमुळे, तर त्या जिब्रेला फुजिकुरायमध्ये जिब्रेलिन किंवा जिब्रेलिक ॲसिड बघायला मिळतं, विच शोज द इंटरनोडल इलॉंगेशन. त्याच्यामुळे इंटरनोडल इलॉंगेशन कॅरीड आउट होतं. आणि त्याच्यानंतर आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट्स बघितले जिब्रेलिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्समध्ये डॉर्मन्सी ऑफ बर्ड ब्रोक केली जाते किंवा त्याच्यासोबतच बोल्टिंग केलं जातं. जे काही जेनेटिकली डॉग प्लांट्स आहेत, जेनेटिकली डॉग प्लांट्स कॅन बी मेड टॉल, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या जिब्रेलिनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा युजेस आपण बघितले. टुडे वी आर कन्सर्न विथ द नेक्स्ट हॉर्मोन, अँड दिस हॉर्मोन इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द टिश्यू कल्चर as well as in the plant life for the growth. So hormone it is cytokinin. Cytokinin it is the another growth hormone that promotes the cell division. This particular hormone it is most important for cell division promotion. It promotes the cell division. What it promotes? It promotes the cell division. Firstly, Lidan coined this particular term cytokinin. Cytokinin ही जी काही टर्मिनॉलॉजी दिली आहे ही लिदानने दिलेली आहे. आणि फर्स्ट सायटोकायनिन जो काय आयसोलेट करण्यात आला किंवा डिस्कवर करण्यात आला, इट वॉज डिस्कवर्ड इन द इयर 1954 बाय द स्कूक अँड मिलर. स्कूक आणि मिलर, दीज आर द रिसर्चर. स्कूग आणि मिलर हे असे रिसर्चर आहेत की ज्यांनी टिश्यू कल्चरचा सगळ्यात जास्त अभ्यास केला. आणि टिश्यू कल्चरचा अभ्यास करत असताना ते जेव्हा निकोशियाना टबॅको प्लांट जे काय आहे, तर ह्या टबॅको प्लांटचं टिश्यू कल्चर करत असताना त्यांना ग्रोथ हॉर्मोनची गरज होती, विच इन्हान्स द सेल डिव्हिजन किंवा ज्याच्यामुळे सेल डिव्हिजन होईल टू फॉर्म द कॅलस. ॲट दॅट टाइम दे हॅव यूज द कोकोनट मिल्क. त्यांनी कोकोनट मिल्क यूज केलं आणि ह्या कोकोनट मिल्क ॲड केल्यानंतर त्या सेलची ग्रोथ झाली आणि कॅलस तयार झाला. आणि हे सेलची ग्रोथ होऊन कॅलस जो काही तयार झाला कोकोनट मिल्कमुळे. तर ह्या कोकोनट मिल्कमध्ये नेमकं असं काय की ज्याच्यामुळे हे सेल डिव्हिजन प्रमोट झालं, त्याचा परत त्यांनी शोध घेतला. अँड दॅट पर्टिक्युलर न्यूट्रियन मीडियम विच इज प्रमोटेड विथ द कोकोनट मिल्क, इट इज further studied for its chemical properties as well as degraded sample of DNA obtained from the herring sperm. It is also being studied, and from this cytokinin it was firstly it was named as kinetin. सगळ्यात सुरुवातीला ह्याला जे काही नाव देण्यात आलं kinetin, it is the first name which is given to the cytokinin. Further kinetin it is named as सायटोकाइन. तर सगळ्यात सुरुवातीला जे नाव होतं इट वॉज कायनेटिन. दिस पर्टिक्युलर कायनेटिन केमिकली दिस इज कायनिन और इट इज 6 फर्फुरिल अमायनो प्युरिन. केमिकल नेचर जर बघितलं तर कायनिन्स और कायनेटिन्स किंवा कायनेटिन्स म्हणा द सेम थिंग. कायनिन्स दीज आर 6 फर्फुरिल अमायनो प्युरिन्स. हे जे काही आहे याचं केमिकल नेचर काय, 6 फर्फुरिल अमायनो प्युरिन्स. हे नॅचरली सायटोकायनिन प्लांट्समध्ये बघायला मिळतं. ॲज वेल ॲज वी कॅन डिराइव्ह इट फ्रॉम केमिकल इंडस्ट्रीज किंवा केमिकली आपल्याला हे तयार करता येतं, ज्याला सिंथेटिक सायटोकायनिन म्हणता येईल आपल्याला. नॅचरली सुरुवातीला जे काही कायनिन ऑब्झर्व केलं हे कोकोनट मिल्कमध्ये केलं, त्यानंतर इट वॉज डिराइव्ड फ्रॉम द झिया मेज प्लांट. आपण जे काही मेज प्लांट म्हणतो तर झिया मेज प्लांटमध्ये हे शोधण्यात आलं. अँड दॅट पर्टिक्युलर इट इज नेम्ड ॲज झियाटिन. झिया मेजमध्ये जे काही शोधण्यात आलं त्याला काय नाव आहे, हे लिथर बोर्डवर याचं का लिहिलं तर हे
MCQ साठी इम्पॉर्टंट. झियामेस मध्ये जे काही कायनेटिन किंवा सायटोकायनिन किंवा कायनिन्स ऑब्झर्व करण्यात आले, इट वॉज नेम्ड ॲज झियाटिन. आणि झियाटिन इट इज नॉर्मली प्रेझेंट इन द झियामेस प्लांट. त्यानंतर 6 बेन्झिल अडेनाइन, इट इज द सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन विच कॅन बी युटिलाइज इन द टिश्यू कल्चर प्रोसेस. हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. 6 बेन्झिल अडेनाइन. This is the particular name of cytokinin, which is synthetic cytokinin, which is being produced in the industries, and this particular cytokinin is being mostly utilized in the tissue culture or various processes. वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये जिथे आपल्याला सेलचं प्रोलिफरेशन करायचं आहे अशा ठिकाणी हे 6 बेन्झिल अडेनाइन आपण हे वापरतो. वेगवेगळ्या प्रकारचे सायटोकायनिन्स बघायला मिळतात. नॅचरल सायटोकायनिन्स आर आल्सो रिपोर्टेड फ्रॉम द व्हेरियस प्लांट्स. कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये तर बनाना फ्लावर्समध्ये हे सायटोकायनिन बघायला मिळाले. त्यानंतर ॲपलमध्ये, टोमॅटोमध्ये, वेगवेगळ्या फ्रूट्समध्ये आणि कोकोनट मिल्कमध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला हे कायनेटिन नॅचरली ऑब्झर्व करता येतं किंवा आयसोलेट करता येतं. त्यानंतर आपण बघणार हा बेसिक पार्ट झाला आणि हा MCQ साठी महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. Cell division promotion, it is the main work of the cytokinin. Firstly, it was named as kinetin. Further, it is named as cytokinin. Kinins, naturally, these are 6 peripheral aminopurines. त्यानंतर पहिलं जे काही कायनेटिन शोधण्यात आलं इन द प्लांट, इन द झियामेस, इट इज झियाटिन. आणि सिंथेटिक सायटोकायनिन जे काय आहे, इट इज 6 बेन्झिल अडेनाइन. ओके, तर आपण बघूयात त्यानंतर जे बोर्ड एक्झाममध्ये विचारलं जातं फॉर 2 मार्क्स और 3 मार्क्स, इट इज फिजियोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ सायटोकायनिन. or it is also said as uses, or it is also said as applications of cytokinin. So uses, physiological effects, and applications of cytokinin. Which are the main uses? पहिला यूज आपण सांगितल्याप्रमाणे the first use is that is cell division promotion. Cell division ला हे promote करतं. It is the first work of the cytokinin. As well as second work is that is it also promotes. Second जो work है, it also promotes cell enlargement. Actually, these two activities, cell division and cell enlargement, it is taking place at the 2 different places. मेरिस्टेमॅटिक रिजन किंवा मेरिस्टेमॅटिक सेल्स जिथे असतात तिथे हे सेल डिव्हिजन मोस्टली कॅरीड आउट होतं, विच कन्सिस्ट द मोस्टली पॅरेन्कायमॅटस सेल्स और पॅरेन्कायमॅटस टिश्यू. आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतर पुढचा रिजन जो काय येतो, इट इज सेल इलॉंगेशन रिजन. तर ह्या सेल इलॉंगेशन रिजनमध्ये वेगवेगळ्या फिजियोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज होऊन सेलचं एनलार्जमेंट प्रमोट करणारा जो काय हार्मोन आहे, इट इज ऑल्सो अ सायटोकायनिन. सो सायटोकायनिन प्रमोट्स द सेल डिव्हिजन, इट प्रमोट्स द सेल इलॉंगेशन. इट इज द. आता तिसरा यूज किंवा ॲप्लिकेशन जर बघायचं झालं, इट इज अबाउट द टिश्यू कल्चर. सांगितलं की टिश्यू कल्चरमध्ये मोस्टली हे वापरलं जातं. टिश्यू कल्चरमध्ये कशासाठी वापरलं जातं? टिश्यू कल्चरमध्ये ह्याच्या 2 ॲक्टिव्हिटी बघायला मिळतात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी ऑफ सायटोकायनिन विच कॅन बी सीन इन द टिश्यू कल्चर, इट इज दिस सायटोकायनिन इज यूज्ड फॉर सेल डिव्हिजन किंवा त्याला आपण म्हणू कॅलस फॉर्मेशन. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मोस्टली टेस्ट ट्यूब, nutrient media. On this nutrient media we are keeping the small part of the plant body which is said as explant, and explant requires the cytokinin. याच्यामध्ये काय असलं पाहिजे? सायटोकायनिन असलं पाहिजे, so that this particular explant will prolifer and
due to the proliferation of cells, there is formation of unorganized, undifferentiated mass of cell, and this unorganized, undifferentiated mass of cell, it is called as callus. त्याला काय म्हणतो आपण? कॅलस म्हणतो. आलं? तर हे कॅलस तयार होण्यासाठी सेल डिव्हिजन महत्वाचं आहे आणि हे सेल डिव्हिजन प्रमोट कोण करतं? सायटोकाइनिन करतं. नेक्स्ट वन, टिश्यू कल्चर मध्ये सेकंड ऍक्टिव्हिटी जी काय बघायला मिळते सायटोकाइनिनची इज शूट इनिशिएशन. आपण जेव्हा ऑक्सिन बघितलं तर ऑक्सिन मध्ये आपण रूट इनिशिएशन बघितलं. रूट इनिशिएशन अँड शूट इनिशिएशन दीज आर द टू ऍक्टिव्हिटीज ऑफ टू डिफरंट केमिकल्स. मोस्टली these two are utilized. One is auxin, another is cytokinin. Auxin low percentage, low concentration, cytokinin high concentration produces the shoot system. काय produce करतं? Shoot system. Auxin चं concentration high, सायटोकाइनिनचं कॉन्सन्ट्रेशन लो, अशी कंडिशन जर असेल तर प्रोड्यूस होतं रूट. जे काही कॅलस अनऑर्गनाइज अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल आहे, कॅलस पासून जर आपल्याला प्लांट तयार करायचा असेल ॲट दॅट टाइम वी आर युटिलायझिंग द कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिन अँड सायटोकाइन. इफ ऑक्सिन कॉन्सन्ट्रेशन इज केप्ट लो अँड सायटोकाइन कॉन्सन्ट्रेशन मेक्स हाय, देन इट फॉर्म्स द शूट. While if the auxin concentration makes high and cytokinin concentration makes low, it is producing the roots or root initiation is carried out. So cytokinin is most important. In the high concentration it produces the shoot. That's why shoot initiation in the tissue culture, it is the most important activity carried out by the cytokinin. जी cytokinin मुळे carried out केली जाते. Okay. After that, other than this particular cytokinin is also utilized, or it is utilized, or it shows its use in the bud formation. जे काय अपाइकल बर्ड्स आहेत किंवा लॅटरल बर्ड्स आहेत, हे बर्ड फॉर्मेशन साठी सुद्धा सायटोकाइनिन्स वापरलं जातं. ॲज वेल ॲज सायटोकाइनिन अँड ऑक्सिन रेशो इंटरॅक्शन्स कंट्रोल्स द मार्फोजेनिक डिफरन्शिएशन ऑफ द प्लांट बॉडी. प्लांट बॉडीमध्ये जे काही मार्फोजेनिक डिफरन्शिएशन बघायला मिळतं रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम, इट इज ऑल्सो प्रमोटेड और इट इज ऑल्सो कॅरीड आउट बाय द सायटोकाइनिन अँड ऑक्सिन इंटरॅक्शन. ते सायटोकाइनिन ऑक्सिन इंटरॅक्शन असतं. त्याचा अजून एक महत्त्वाचा इफेक्ट जो आहे, आपण ऑक्सिन शिकत असताना अपायकल डॉमिनन्स शिकतो. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, द ग्रोथ इज रेस्ट्रिक्टेड टू द पर्टिक्युलर अपायकल रिजन और टीप रिजन. हे टीप रिजन इथे लॅटरल ब्रांचेस तयार होत असतात. जेव्हा अपायकल डॉमिनन्स असतं त्यावेळेला लॅटरल ग्रोथ होत नाही, हेच प्लांट फक्त वाढत जातं. त्याला म्हणतो आपण अपायकल डॉमिनन्स. जर आपण आपल्याला ह्या अपायकल डॉमिनन्स जे काय आहे प्लांटचं ते इनिबिट करायचं असेल, ऑक्सिनची ऍक्टिव्हिटी आपल्याला नल करायची असेल, ॲट दॅट टाइम यू कॅन युटिलाइज द सायटोकाइनिन. सो सायटोकाइनिन इट इज हॅव्हिंग द अँटी ऑक्सिन इफेक्ट. याची कोणता इफेक्ट आहे? अँटी ऑक्सिन इफेक्ट. हा अँटी ऑक्सिन इफेक्ट काय? इट इनहिबिट्स द ऍक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिन. आता ऍक्टिव्हिटी कोणती आहे ऑक्सिनची जे इनहिबिट केली जाते? इनहिबिट्स द अपायकल डॉमिनन्स. प्लांट मध्ये जे काही अपायकल डॉमिनन्स बघायला मिळतं ड्यू टू द presence of auxin, it is being inhibited by the activity of cytokinin. So cytokinin it is having the anti-auxin effect here. As well as next one is that is delay of senescence. It is the most important activity. What is delay of senescence? Senescence is nothing but the म्हातारपण. प्लांट मध्ये सुद्धा म्हातारपण येतं. प्लांट मध्ये आपल्याला जसं म्हातारपण एकदाच येतं तसं प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टला वेगवेगळ्या
पद्धतीने म्हातारपण किंवा सॅनॅसन्स असतं. एखाद्या प्लांटला पान गळती एखाद्या पर्टिक्युलर सीझनमध्ये होते तर म्हणजे त्याला म्हणायचं लिप सॅनॅसन्स, किंवा वेगवेगळे पार्ट फक्त गळून पडतात पण प्लांट आहे ते ग्रीन राहतं. तर त्या पर्टिक्युलर ऑर्गनचं सॅनॅसन्स मोस्टली इथे बघायला मिळतं. आणि हे ऑर्गनचं सेनेसन्स जे काय आहे, ऑर्गनचं सेनेसन्स आपल्याला डिले करता येतं विथ द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन. साधा सोपा एक प्रयोग तुम्हाला सांगतो, घरी तुम्ही करू शकता. आपण रोज प्लांट किंवा जरबेरा प्लांट आणतो, तर जरबेरा प्लांट किंवा रोज प्लांट आपण जेव्हा फ्लॉवर पॉटमध्ये ठेवतो, तर फ्लॉवर पॉटमध्ये पाणी ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही जर कोकोनट मिल्क किंवा नारळाचं पाणी जर त्यात ठेवलं तर ते जास्त काळ प्लांट्स फ्रेश दिसतात आपल्याला, किंवा फ्लावर्स फ्रेश दिसतात आणि ते फ्लावर जास्त दिवस त्या फ्लावर पॉटमध्ये आपल्याला सुरक्षित बघायला मिळतं. आणि हे कशामुळे शक्य होतं? इट इज ड्यू टू द सायटोकायनिन विच इज प्रेझेंट इन द कोकोनट मिल्क. कोकोनट मिल्कमध्ये हे जे काही सायटोकायनिन आहे तर त्या फ्लावरचं सेनेसन्स डिले करतं. सो इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द डिले ऑफ सेनेसन्स. फर्स्टली दिस डिले ऑफ सेनेसन्स इट इज बीइंग स्टडीड बाय द रिचमंड अँड लँग इन द इयर 1957. हे डिले ऑफ सेनेसन्स जे काय ऑब्झर्व केलं ते कुणी ऑब्झर्व केलं? रिचमंड अँड लँग ह्या दोघांनी हे 1957 मध्ये ऑब्झर्व केलं. दॅट्स वाय दिस डिले ऑफ सेनेसन्स ॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिन इट इज ऑल्सो नोन ॲज, याला अजून काय म्हणतो आपण? तर ह्याला म्हणतो रिचमंड अँड लँग इफेक्ट. काय म्हणतो आपण त्याला? रिचमंड अँड लँग इफेक्ट. हे लक्षात ठेवायचं की रिचमंड अँड लँग इफेक्ट इज नथिंग बट द डिले ऑफ सेनेसन्स ड्यू टू द सायटोकायनिन, जे सायटोकायनिनमुळे होतं. ॲज वेल एज सायटोकायनिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. फॅसिक्युलर कॅम्बियमचे दोन प्रकार मोस्टली बघायला मिळतात, इंटरफॅसिक्युलर आणि इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. तर इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम जे काय आहे, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम फॉर्मेशन इट इज बीइंग कॅरीड आउट by the activity of oxygen. So interfascicular cambium it is being produced, it is being formed due to the activity of oxygen. हे oxygen चा use आहे. As well as it is used for the expansion of cell. It is also used for the breaking dormancy and promotes the germination of seed. आपण सीड जर्मिनेशन, सीड डॉर्मन्सी आणि बर्ड डॉर्मन्सी हे दोन पार्ट पाहिले. त्या बर्ड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी जिब्रेलिन वापरतात, ऑक्सिन सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी वापरतात. ॲज वेल एज सायटोकायनिन इज ऑल्सो युटिलाइज फॉर ब्रेकिंग सीड डॉर्मन्सी. आणि हे लक्षात ठेवायचं की मोस्ट कॉमन सीड डॉर्मन्सी ब्रेक करणारा जो काय हार्मोन आहे इट इज सायटोकायनिन. सो सायटोकायनिन इज मोस्ट common hormone used for the breaking seed dormancy for the better germination of the seeds. Cytokinin reverses the effect of apical dominance. Apical dominance चा effect cytokinin reverse करतं. As well as it induces the RNA synthesis and formation of interfascicular cambium. So all these are the physiological effects of cytokinin. आपण आजच्या लेक्चरमध्ये सायटोकायनिन इन डिटेल पाहिलं. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे स्टडी करणार आहे ते म्हणजे जिब्रेलिन. व्यवस्थित अभ्यास करा. हॅव अ नाईस टाइम. मी आले की संपले का?